तर बाहेर जेवायला गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स ट्राय करतो. आपल्याला ते सगळे आवडतात आणि असं वाटतं की ते घरी पण करावे, पण त्याच्या रेसिपीज माहिती नसतात. म्हणूनच तर आपण सिरीज चालू केली आहे स्टार्टर रेसिपीज. 5व्या एपिसोडमध्ये आपण करतोय मस्त असं व्हेज क्रिस्पी. करायला एकदम सोपं आहे. स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे, सविस्तर कृती सांगितली आहे. आणि जर तुम्हाला ही स्टार्टर रेसिपीची सिरीज अशीच कंटिन्यू ठेवायची आहे तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये #सरिताज किचन स्टार्टर रेसिपीज असं लिहा. आणि ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या स्टार्टर रेसिपीच्या 5व्या एपिसोडमध्ये आपण करतोय व्हेज क्रिस्पी, जे चवीला खूप भारी लागतं, करायला सोपं आहे. रेसिपीला सुरुवात करूया. स्टेप बाय स्टेप रेसिपी बघणार आहोत. पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. यासाठी लागणाऱ्या भाज्या बघू. अर्धा कप फ्लॉवरचे तुरे, अर्धा कप लांब चिरलेला फरसबी, अर्धा कप असं चिरलेलं गाजर, अर्धा कप लांब चिरलेला बटाटा, अर्धा कप बेबीकॉर्न्स, अर्धा कप चिरलेलं मशरूम आणि भाज्या उकळण्यासाठी मीठ. भाज्या मुरवण्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा मिरपूड, 1 चमचा मीठ. त्यासोबत आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लोअर आणि मैदा. याचं प्रमाण आपण परत ठरवणार आहोत. मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठे चमचे बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा चिरलेलं आलं, थोड्याशा मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या, 1 कांदा बारीक चिरून घेतला. सोबतच लागेल चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा मिरपूड, 1 चमचा व्हिनेगर, 2 ते 3 चमचे रेड चिली सॉस आणि थोडीशी चिरलेली कांदापात. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला भाज्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे भाज्या मॅरिनेट होईपर्यंत कसं काय करायचं ते सांगते. तर पहिल्यांदा भाज्या कशा चिरतो हे महत्त्वाचं आहे. तर इथं मी या सगळ्या भाज्या घेतल्यात, त्याचसोबत मशरूमसुद्धा घेतलेले आहेत. तर गाजर, बटाटा आणि बेबीकॉर्न्स हे असं थोडंसं लांब लांब कापून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित एकसारखं शिजलं जातं. फरसबीसुद्धा लांब कापून घेतला आहे. फ्लॉवरचे खूप बारीक न करता असे मध्यम तुरे काढलेले आहेत. आणि जर बटन मशरूम एकदम छोटे असतील तर 2 भाग करा, मोठे असतील तर एवढे मोठे तरी हे व्हायला हवेत. आता सगळ्यात पहिल्यांदा या भाज्या आपल्याला उकळून घ्यायच्यात. तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले. पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये घालूया मीठ. 1 चमचा मीठ घालूया आणि यामधल्या ज्या कडक भाज्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊ. तर गाजर आहे, बटाटा आणि फरसबी. यातला फ्लॉवर आणि बेबीकॉर्न्स आहेत ते आपण नंतर घालू, म्हणजे ते ओव्हरकुक होणार नाही. तर या भाज्या घातल्या, याला 2 मिनटं मोठ्या आचेवरच ठेवलं होतं. या भाज्या अशा थोड्याशा शिजत आलेल्या आहेत. आता यामध्ये घालूया फ्लॉवर आणि बेबीकॉर्न्स. हे थोडेसे मऊ असतात, या भाज्यांच्या तुलनेमध्ये लवकर शिजतात, त्यामुळे ते उशिरा घालायचे. आणि दुसरं म्हणजे मशरूम्स आपल्याला उकळून घ्यायचे नाहीत, आपल्याला असेच्या असे वापरायचे. आता आपण काय करूया, सगळ्या भाज्या घातल्या, परत गॅस मोठाच ठेवू, आणखी 2 मिनिटं याला मोठ्या आचेवरच असंच उकळत्या पाण्यामध्ये ठेवून देऊ. तर भाज्या आपण उकळून घेतल्या. कडक भाज्या 5 ते 6 मिनिटं आणि मऊ भाज्या अगदी 2 मिनिटं उकळल्या. आता आपण याला पाण्यातनं निथळून काढूया. झाऱ्यावर घ्यायच्या आणि एखाद्या चाळणीमध्ये निथळायला ठेवायच्या. भाज्या खूप मऊ शिजवायच्या नाहीत. आता या भाज्या मी या चाळणीमध्ये काढून घेतल्या. याला आपण काय करूया, एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊया, म्हणजे या गारही होतील आणि पाणी सगळं निथळलं जाईल. तर भाज्या चांगल्या निथळल्या, पूर्ण गार झाल्या. याला एका भांड्यात काढून याचं मॅरिनेशन करूया. यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं आणि हो, आपण जे मशरूम्स बाजूला ठेवले होते ते आत्ता या स्टेजला घालायचे. मशरूम्स, मीठ घातलं, मिरपूड घालायची आहे, आलं लसणाची पेस्ट आणि रेड चिली सॉस. आता हे सगळं या भाज्यांना चांगलं लावून घ्यायचं. सगळं भाज्यांना चांगलं लावून घेतलं. 10 मिनिटं याला मॅरिनेट होण्यासाठी असंच ठेवूया. 10 मिनिट झालेली आहेत, भाज्या चांगल्या मॅरिनेट झाल्यात. आपली पहिली स्टेप संपली. आता दुसरी स्टेप, आपल्याला भाज्या तळून घ्यायच्यात. तर काय करूया, आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलंय त्यातलं एक 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर यावर घालूया. जेवढं कॉर्नफ्लोअर घातलं तेवढाच मैदा पण घालून घेऊ आणि याला मिक्स करूया. आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा तोवर वाढवायचा आहे जोपर्यंत हा मैदा या भाज्यांना व्यवस्थित कोट होत नाही. हे कोट झालं की मग भाज्या छान अशा कुरकुरीत तळल्या जातील. पण हां, हे जे आहे ना, हे तुम्ही मॅरिनेशन असंच फ्रीजमध्ये ठेवलं, सकाळी मॅरिनेट करून संध्याकाळी तळायला घेतलं तरी चालेल. पण हे जे आपण कॉर्नफ्लोअर आणि मैदा लावतो ना, हे तळायच्या आधीच लावायचं बरं का, आधीच लावून ठेवायचं नाही. मला आणखी थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लोअर लावावंसं वाटतंय, कारण आणखी कोटिंग चांगलं आलेलं नाही. तर आपण एकूण 5 चमचे मैदा आणि 5 चमचे कॉर्नफ्लोअर वापरलं.
आणि हे बघा, आता मात्र तुम्ही बघाल व्यवस्थित भाज्या कोड झालेल्या आहेत. आपण याला तळून घेऊया. आता भाज्या तळून घ्यायच्यात, त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता कुठलाही पदार्थ तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे. तेल कमी गरम असेल तर तो पदार्थ एकदम मऊ मऊ होतो, असा खूप तेल ओढून घेतो. जास्त गरम असेल तर पटकन करपला जातो. त्यामुळे तेल मध्यम गरम पाहिजे. कसं ओळखायचं सांगते. तर आपण काय करूया, भाजीचा एक तुकडा टाकला आहे बघा, तळून लगेच वर येतोय, करपत नाही, याचा अर्थ तेल बरोबर गरम झालेलं आहे. आता आपण याला तळून घेऊ. तर भाज्या एक एक मावतील एवढ्या भाज्या सोडायच्या. आणि यामध्ये भाज्या घालत असताना तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घाला, ज्या याच्यामध्ये नाही आहेत किंवा घरात उपलब्ध नाहीत, नाही वापरल्या तरी चालतील. आता आपण काय करूया, या भाज्या थोड्याशा सेट झाल्या, गॅस कमी करायचा आणि यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. हे बघा, भाज्या आता सेट झाल्या. असं एखादा लांब चमचा किंवा असं एखादा झाऱ्या वगैरे घ्यायचा लांब आणि याला गोल गोल फिरवत मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि हे बघा, 4 ते 5 मिनिटं एक बॅच तळून घेतली, काढून घेऊया. आता ही तळली गेलेली आहे, पण पाहिजे तशी क्रिस्पी झालेली नाही. तर काय करायचं मी पुढे सांगेनच. जे रेग्युलरली आपली सिरीज फॉलो करतात त्यांना माहितीच असेल. चांगलं तेलातलं निथळून काढायचं आणि उरलेल्या भाज्या आपण अशाच तळूया. बाकीची बॅच तळताना सुद्धा तुम्हाला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. तेल कमी गरम नको किंवा जास्त गरम नको. उरलेल्या भाज्या अशाच तळून घेऊ. हे बघा, भाज्या आपल्या तळून झाल्यात. या क्रिस्पी आहेत, पण यांना सुपर क्रिस्पी करायचं ते सांगते. तर तेलाची कढई आपली तापलेलीच आहे. गॅस मोठा करूया. तेल जरा मगाशीपेक्षा जास्त तापूया आणि यातल्या मावतील एवढ्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि मोठ्या आचेवर मिनिटभर यांना तळून घ्यायचं. याने काय होतं, वरचा लेअर आणखी क्रिस्पी होतो आणि ह्या जास्त वेळ अशाच क्रिस्पी राहतात. मोठ्या आचेवर 1 मिनिटभरासाठी तळून घेऊ किंवा अर्धा ते 1 मिनिटं तळून घ्यायचं. कोणताही पदार्थ डबल फ्राय केला की जास्त वेळ क्रिस्पी राहतो. आणि जर तुम्हाला हे संध्याकाळच्या वेळी करायचं आहे तर सकाळी तुम्ही भाज्या मॅरिनेट करा, तळून घ्या आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही याला मसाला करणार असताना त्याच्या आधी जस्ट याला डबल फ्राय करून मग तुम्ही मसाल्यात घेतलं तरी चालेल. तर हे बघा, मिनिटभर याला मोठ्या आचेवर फ्राय केलं. तेलातनं चांगलं निथळून काढूया. आता उरलेल्या भाज्या पण अशाच डबल फ्राय करूया. तर भाज्या डबल फ्राय करून घेतल्या. आता करूया सगळ्यात शेवटची स्टेप, याचा मसाला. तर त्यासाठी एक मोठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण जे भाज्या तळून राहिलेलं तेल आहे त्यातलंच एक असं अर्धी पळी तेल घातलं. तर जी आपण कढई भाज्या किंवा सौते करण्यासाठी घेतो ती मोठी घ्यायची, शक्यतो पातळ असेल तर उत्तम. आणि इथून पुढे आपण जी काही प्रोसेस करतोय ती सगळी मोठ्या आचेवर करायची. तर गॅस मी मोठाच ठेवलाय. तेल आधी चांगलं तापवून घेऊ. तेल चांगलं तापलं, यामध्ये घालूया भरपूर असा बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं. याला 1 मिनिटभरासाठी मोठ्या आचेवर परतूया. परतून घेतलं. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा किंवा तुम्ही कांदा उभा पातळ चिरला, थोडासा आडवा पातळ चिरला तरी चालेल. आता कांदाही मोठ्या आचेवरच मिनिटभरासाठी परतून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही शिमला मिरची कांद्यासोबत घातली तरी चालेल. तर कांदा परतला. आता घालूया उभी चिरलेली हिरवी मिरची. गॅस कमी करू. यामध्ये घालू विनेगर, रेड चिली सॉस, मीठ चवीपुरतं. आपण भाज्यांमध्ये मीठ घातलंय, हे फक्त या मसाल्यापुरतं घालतोय. आणि काळी मिरी पूड, थोडीशी कांद्याची पात. आता गॅस मोठा करूया आणि याला अर्धा 1 मिनिटासाठी परतून घेऊया. आणि हे बघा, सॉस आपण सगळे मस्त परतून घेतले. आता यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे. चमचाभर कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी घालूया. याला मिक्स करून घेऊ. गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि ही स्लरी यामध्ये घालायची. स्लरी घातली. आता गॅस कमी ठेवून याला 2 मिनिटं परतून घेऊ, म्हणजे कॉर्नफ्लोअर शिजायला पाहिजे. आणि हे बघा, कॉर्नफ्लोअर घातलं, याला छान असं परतून घेतलं. कॉर्नफ्लोअर चांगलं शिजलंय. आता यामध्ये घालूया भाज्या. भाज्या घातल्या. परत थोडीशी कांद्याची पात घालायची, पाहिजे तर कोथिंबीर घालू शकता. आता याला मोठ्या आचेवरच फक्त मिसळेपर्यंत टॉस करायचं. हा सॉस किंवा आपण जो मसाला केलाय या भाज्यांना चांगला लावून घ्यायचा. वेज क्रिस्पी हे शक्यतो ड्रायच असतं, याला ग्रेव्ही केली जात नाही. जसं की वेज मंचुरियनला ड्राय आणि ग्रेव्ही असा प्रकार असतो. पनीरमध्ये सुद्धा ड्राय आणि ग्रेव्हीचे प्रकार असतात, पण याला मात्र ड्राय प्रकारच केला जातो. आणि हे बघा, आपण याला छान मोठ्या आचेवर टॉस केलं. गॅस बंद करूया.
छान असं दिसावं म्हणून वरून थोडीशी कांद्याची पात घालू आणि आपलं हे मस्त असं वेज क्रिस्पी तयार झालं. हे गरम गरम सर्व करायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला हे टॉस करायचे म्हणजे मसाला करून टॉस करायचे तेव्हाच भाज्या डबल फ्राय करा आणि असं मस्त ते गरम गरम असताना सर्व करा म्हणजे ते क्रिस्पी होतं. हे जसजसं वेळ होत जाईल तसं मऊ पडायला लागतं. त्यामुळं गरम गरम असतानाच खायला छान लागतं. गार झाल्यावर छान लागतं पण क्रिस्पी राहत नाही. तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या जर स्टार्टर रेसिपीजमधल्या काही वेगळ्या तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.